कारण भारतात सेक्सलेस मॅरेज, कोल्ड मॅरेज, डेड मॅरेजेस हे एका कॅन्सरपेक्षा जास्त पसरत आहे. आणि अनफॉर्च्युनेटली बघा ना, कॅन्सरसारख्या गोष्टीला आपण उघडरित्या सांगू शकतो, त्याचं ट्रीटमेंट आहे. पण आय एम इन अ ट्रॅप्ड मॅरेज हे आपण समाजाला नाही सांगू शकत, कारण त्यांना समजणार नाही. आणि परिवाराला तर सांगण्यात पॉईंटच असतं, कारण त्यांच्या हिशोबाने हे तर काय प्रत्येक लग्नात होतं, तुमची एक फेज आहे, निघून जाईल असं सांगितलं जातं. ह्या ट्रॅप मॅरेजचा नक्की तुमच्यावर काय परिणाम होतो? तर इथं तुम्ही फक्तच तुमचं प्रेम गमावताय असं नाही आहे. आपकी नींद जा रही है, आपका चैन जा रहा है. तिथं कसलेच डिझायर्स उरत नाहीत, कुछ भी ख्वाहिश अरमान नाही बचती है. इन फॅक्ट हे सगळं होत असताना इफ यू गो अहेड, तर तुम्ही पुढे जाऊन स्वतःला कुठला प्रश्नही नाही विचारत आहे, कुणाला दुसऱ्याला प्रश्न नाही विचारत आहे, कारण तुम्हाला असं वाटतं मुद्दाच काय आहे ना विचारायचा. तुम्हाला टचसुद्धा नकोसं वाटतं. सेक्स केलं तर केलं, फक्त मेकॅनिकल किंवा ड्युटी सेक्स आहे, किंवा तिथे रिजेक्शनची खूप मोठी भीती असते. आणि सगळ्यात वर्स्ट, हे सगळं करत असताना खूप अँशियस वाटतं, नम वाटतं, आणि आपण हेच प्रश्न विचारत राहतो की बाबा नक्की आपण हे सगळं का सहन करतोय.